तुमची कागदपत्रे जाणून घ्या. नो युअर डॉक्युमेंट्स. आभा कार्ड. तंत्रज्ञानाच्या युगात बरंच काही शक्य आहे. आपली स्वतःची आणि कुटुंबाची आरोग्यविषयक सगळी माहिती कम्प्युटर किंवा आपल्या फोनवर सुरक्षित ठेवणं सुद्धा सहज शक्य आहे. आभा कार्डचा खाते क्रमांक किंवा आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नंबर 14 अंकी असतो, जो आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा भाग आहे. हे खातं कोणीही बनवू शकतं. आभा कार्ड किंवा आभा खातं ऑनलाईन कसं बनवायचं त्याची माहिती घेऊ. ऑनलाईन पद्धतीने आभा खातं उघडण्यासाठी कम्प्युटरवर गुगल सर्च बारमध्ये आभा टाईप करा आणि नॅशनल हेल्थ अथॉरिटीच्या अधिकृत वेबसाईटवर जा. आभा कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सचा उपयोग तुम्ही करू शकता. इथे आपण आधार कार्ड हा पर्याय निवडू. तुमचा 12 अंकी आधार नंबर नीट भरा. तुमचं आधार कार्ड फोन नंबरशी जोडलेलं असलं पाहिजे, कारण त्यावरच OTP येईल. आधार आणि त्या संबंधित माहिती वापरायला तुमची परवानगी असल्याची नोंद करा. कॅप्चा बघा आणि योग्य उत्तर लिहा. आधारची पुष्टी करून झाल्यावर नेक्स्ट वर क्लिक करा. आता मोबाईलवर OTP येईल, तो इथे लिहा. त्यानंतर मोबाईल नंबर लिहा आणि नेक्स्ट वर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरची सत्यता पडताळून पाहिली जाईल आणि त्याचा मेसेज तुम्हाला फोनवर येईल. आता तुमचा ईमेल लिहून त्याची सत्यता पडताळण्यासाठी व्हेरीफाय वर क्लिक करा. आता ईमेल व्हेरिफिकेशनसाठी पॉपअप नोटिफिकेशन येईल. तुमच्या इनबॉक्समध्ये जा आणि आलेला मेल उघडून त्यातील लिंकवर क्लिक करा. तुमच्या ईमेलची सत्यता पडताळणी पूर्ण होईल. आता पुन्हा आभा फॉर्मच्या विंडोमध्ये जा आणि नेक्स्ट वर क्लिक करा. तुमच्या समोर आभा ॲड्रेस तयार करण्यासाठी एक विंडो येईल. तुमच्या वैयक्तिक ईमेल ID सारखाच हा आभा ॲड्रेस बनवायचा असतो. तुमच्या नावावर आधारित आभा ॲड्रेस बनवण्यासाठी काही पर्यायही तुम्हाला दिसतील. तुम्ही त्यातलाच एखादा पर्याय निवडू शकता किंवा त्यात थोडेफार बदल करून तुम्हाला हवा तसा ॲड्रेस बनवू शकता. त्यानंतर क्रिएट आभा या बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचं आभा कार्ड तयार आहे. तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा प्रिंट करून ठेवू शकता. आभा कार्ड काय आहे ते समजून घेऊया. हा तुमचा 14 अंकी खाते क्रमांक आहे आणि हा तुमचा आभा ॲड्रेस किंवा ID आहे. हा तुमचा स्कॅन कोड आहे. आभा खात्याचे अजूनही बरेच फायदे आहेत. याच्या मदतीने तुमची आरोग्यविषयक सर्व माहिती इतर आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांबरोबर शेअर करता येते. लक्षात ठेवा, आभा कार्ड वापरून उपचारांमध्ये सुविधा किंवा लाभ दिला जात नाही. तपासणीचे रिपोर्ट, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि आरोग्य संबंधी इतर माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवणं हा याचा उद्देश आहे. याच्या मदतीने डॉक्टरांना तुमच्या आरोग्य स्थितीबद्दल आकलन करणं सोपं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त एका मोबाईल नंबरवर कुटुंबातील 6 सदस्यांसाठी वेगवेगळे आभा अकाउंट तयार करू शकता. सरकारी हॉस्पिटलमधील OPD म्हणजेच बाह्य रुग्ण विभागात नोंदणीसाठी आभा स्कॅन कोड वापरता येतो. अशा रीतीने आभा कार्डचे फायदे तुम्हाला समजले असतील. तुमची ही सर्व माहिती पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय ठेवली जाते आणि तुमच्या संमतीशिवाय ती कोणालाही दिली जात नाही. तर आता त्वरा करा, आजच तुमचं आभा कार्ड बनवा.